गोंदिया जिल्ह्यातील तलावांची तसेच धरणांची पाणी क्षमता वाढविण्यासाठी जिल्ह्यात यावर्षी गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार योजना राबवण्यात येत असून या संदर्भात गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून आमदार डॉक्टर परिणय फुके आणि सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित लोकांना या संदर्भात माहिती दिली। तलावांचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख असून गोंदिया जिल्ह्यात 1617 माझी मालगुजारी तलाव आहेत। या तलावातील गाळ काढला तर पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि तोच गाळ शिवारात आल्याने उत्पादन वाढीस मदत होईल। त्यामुळे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना जिल्ह्यात जलसमृद्धी आणणार असल्याचं मत आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी व्यक्त केलं। गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही मुख्यमंत्री महोदयांची महत्त्वाकांक्षी योजना सध्या गोंड राज्याच्या काळात बांधलं गेलेलं 6700हून अधिक माझी मालगुजारी तलाव गाळाने भरलेत। त्यामुळे सिंचन क्षमता कमी झाली असून भूजल पातळीही घटली आहे। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत तलाव खोलीकरणाच्या कामातून बाहेर काढण्यात येणाऱ्या गाळावर कोणतीही स्वामित्व धन म्हणजेच रॉयल्टी आकारलं जाणार नाही असं स्पष्ट केलं। या उपक्रमाला नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र शासन यांचं सहकार्य लाभलं। तलाव पुनरुज्जीवन यामुळे पाणी साठवण क्षमता वाढेल, भूजल स्तर सुधारेल, विहिरी व नळपाणी योजना कार्यक्षम होतील, शेतकऱ्यांना सिंचनासाठी भरपूर पाणी मिळेल, मासेमारी व्यवसायास चालना मिळेल आणि संभाव्य पूर परिस्थितीवरही नियंत्रण ठेवता येईल अशी माहिती आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी दिली आहे। गोंदिया जिल्ह्यात पारंपरिक जलस्रोत असलेल्या माझी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात विशेष कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुंगानंथम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्ष, सभापती लक्ष्मण भगत, रजनी कुंभरे, पौर्णिमा ढेंगे, दीपा चंद्रिका पुरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी बांधकाम सभापती संजय ठेंबरे तसेच नाम फाउंडेशनचे प्रतिनिधी गणेश थोरात व टाटा मोटर्सचे प्रतिनिधी शैलेश माऊरीकर यांच्यासह मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सत्यजित राऊत, राज कुरेकर, सोनाली ढोके यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक व स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते। ज्या लोकांनी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेच्या नावाखाली मुरुम उत्खनन केलं आहे तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल अशी माहिती आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी दिली आहे। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। निश्चितच गोंदिया भंडारामध्ये मागील 100 वर्षापासून इथे तलाव आहे। गोंदिया आणि भंडारा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि इथे मोठ्या प्रमाणात धानाची शेती या तलाव जे 100 वर्षा पहिले आमच्या पूर्वजांनी जे तलाव खोदले होते त्याच्यामुळे इथे आपण इतक्या मोठ्या प्रमाणावर शेती करू शकतो, इतक्या मोठ्या प्रमाणावर धानाची शेती करू शकतो आणि मोठ्या प्रमाणात पाणी इथे उपलब्ध आहे। पण कालांतराने आपण जर बघितलं तर अनेक तलावांमध्ये गाळ वर्षानुवर्ष गाळ जे साचल्यामुळे तलावांची क्षमता कमी होत आहे, कुठेतरी सिंचनाची त्या माध्यमातून क्षमता कमी होत आहे आणि म्हणून यावर्षी मी या संदर्भातली एक लक्षवेधी सूचना केली विधानसभेच्या वेळेस। या विधान परिषदेमध्ये ही एक लक्षवेधी सूचना केली होती आणि त्याची दखल माननीय फडणवीस साहेबांनी घेतली आणि त्यांनी संबंधित विभागाचे मंत्री आणि संबंधित विभागाच्या सचिवांना निर्देश देऊन भंडारा आणि गोंदिया जिल्हा वॉर फुटिंगवरती सगळे गाळमुक्त धरण झाले पाहिजे, गाळमुक्त तलाव झाले पाहिजे याच्याकरता त्यांनी तसे निर्देश दिले आणि निधी देण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, जोही निधी याला लागणार त्याच्यासाठी। आणि आता आपण ही योजना आपण संपूर्णतः पुढच्या 5 वर्ष ही चालवणार आहे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातले 10 मोठे धरणं आणि 4400 छोटे मोठे तलाव हे सगळे स्वच्छ करण्याचा संकल्पना मी घेतलेली आहे आणि हे पुढच्या 5 वर्षात आम्ही करणार आहे। राष्ट्रीय महामार्गावरील सौदळ गावातला जो तलाव आहे तो त्याच्यातून वगळण्यात आला अशी माहिती आहे। सौदळ गावातला जो तलाव आहे रस्त्यातला तो वगळण्यात आला नाही। बघा, असं पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये 2000 तलाव आहेत आणि यावेळेस आपण 130 तलावांना वर्क ऑर्डर दिलेला आहे। ही मीटिंग घ्यायच्या आधी 100च्या वर तलावांना वर्क ऑर्डर देण्याची माझा आग्रह होता, कारण कुठेतरी नुसतं मीटिंग घेऊन काही होणार नाही तर काहीतरी काम लोकांना दिसलं पाहिजे आणि म्हणून त्या पहिल्याच याच्यामध्ये 130 तलाव घेतलेले आहे। आणखीन आज अनेक सगळ्या सरपंचांना सांगितलं तुम्ही ठराव आणून द्या, तेही तलाव आम्ही घेणार आहे। आज ज्या सरपंचांनी त्यांच्या गावचे ठराव आणून दिले आहे तेही तलाव त्यात घेणार आहे आणि उरलेले तलावही पुढच्या 5 वर्षात 100% तलाव म्हणजे एखादा तलाव सुटला असणार किंवा दुसरा तलाव सुटला असणार तर
तर आता कोणतीही चिंता करायची गरज नाही. सगळे 100% तलाव पुढच्या 5 वर्षात आम्ही साफ करणार आहे. तलावांचा मात्र गाळ्याच्या नावावर त्या ठिकाणी चक्क मुरमाची उत्खनन केले जाते, तर अशा लोकांवर आपण काय कारवाई कराल? जर निदर्शन बघा, असं आहे की आता 3 एप्रिल 2025ला माझ्या मागणीवर माननीय बावनकुळे साहेबांनी एक GR काढला. त्या GRमध्ये तलावातनं काढलेला, विशेष करून मामा तलावामधनं काढलेला गाळ असणार किंवा मुरुम असणार, याच्यावर कुठल्याही प्रकारची रॉयल्टी लागणार नाही. याच्यातला गाळ शेतकऱ्यांना बिना कोणत्याही पैसे घेता ते देता येणार. उलट त्यांना ट्रान्सपोर्टेशनसाठी 35 रुपये क्युबिक मीटरचं अनुदानही राज्य शासनाने देणार आहे. त्याच्यानंतर मुरुम जो याच्यात निघणार तो शासकीय जितकेही शासकीय जे कामं आहेत, जसं रस्त्याचं काम असणार, पांधरणाचं काम असणार, ग्रामपंचायतीचं कोणतं काम असणार किंवा घरकुल योजनेचं काम असणार, या सगळ्यांना बिना रॉयल्टीचा हे सगळा मुरुम आपण देणार आहे. तर आता कुठेही चोरीचा किंवा कोणताही दुसरा प्रश्न राहणार नाही. तो मुफ्तच आपण तसंही बिना रॉयल्टीचाच आपण देणार आहे. तर आता कुठे चोरीचा काही प्रश्न राहिलेला नाही. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.